की विश्वास तुमचा माझ्यावर, माझा तुमच्यावर येऊन विश्वास. मला खरंच आज प्रामाणिकपणाचं फळ मिळालं. तुम्ही इतक्या ताकदीनं न बोलून जमला, न बोलून तुम्ही जमल्यामुळं आज सार्थक झालं. मामन भरून आलंय आज. खरंच ना, इतकं तुम्ही मला 2.5 वर्षात बघितलं, मी असा कधी नव्हतो. इतका आनंद झाला मला आज. माझा एवढं छाती भरून आली आज, एवढं मन भरून आलं की समाज धावून आला आणि न बोलवत. आणि म्हणूनच आपल्याला भेट येत. मराठ्यांचा जे दरदरा राज्यावरती ना, एवढ्याच मुळे आपण एक जीवन सगळे ताकदीने एकत्र येतो. पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाच्या चरणी नतमस्तक होतो. आपण आता विषयाकडे हात घालू. आपण मराठा समाज 2.5-3 वर्षापासून लढतो. समाजाच्या पदरात पडलं तर हो पडलंच. कधीच 70-75 वर्षात न मिळणार या समाजाला मिळालं. पण राहिलेलं सुद्धा सोडायचं नाही, अजिबात सोडायचं नाही. आता जून महिन्यात ऍडमिशन आहे. जून महिन्यात ऍडमिशन असल्यामुळं आता पोराचे ऍडमिशन होते. हे मुद्दाम ताणीत येत, व्हॅलिटी ताणीत येत. 58 लाख नोंदी निघाल्यात. ते प्रमाणपत्र द्यायला टाळायला लागलेत. पोरं आपल्या नोकऱ्याला लागलेत, ते टाळायला लागलेत, चढायला लागलेत. समाजाचं यश आणि समाजाचे लेकर साहेब बनायला लागलेत, अधिकारी बनायला लागलेत, उच्च शिक्षण घ्यायला लागलेत, म्हणून सरकार जळायला लागलं. सरकारच, दुसरं कोणी नाही. सरकार जळायला लागले म्हणून त्यांना मराठा समाजाला मोठंच होऊ द्यायचं नाही कसल्याच परिस्थितीत, अशी यांची भूमिका आहे. पण मराठ्यांनी एकदा मैदानात पाय लावला की मराठा हटत नाही. एक मन आहे बघा, सत्य पुढे शानपण चलत नाही. ही एक मन आहे. ती मन या 70 वर्षात 75 वर्षात कोणी मोडली असेल तर ते फक्त मराठ्यांनी. मराठ्यांपुढे शानपण चलत नाही. म्हणून आपण प्रत्येक वेळेस सांगतो आमच्या समाजाची फसवणूक करू नका. पण ते उठलं सुटलं. मला एक गोष्ट नाही कळाली, हो एवढा द्वेष आपल्या समाजाचा यांना हाय कमी. मला सांगा, भाजप मधला मराठा कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी असो किंवा आमदार मंत्री असो, त्याच्या लेखी बाळीला आरक्षण लागणार नाही का? आपला पक्ष सत्तेत आला, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी म्हणून मानतो आपण. मराठ्याने 2 भाग केले, पक्षाच्या ठिकाणी. इथं लेकरा बाळाचा आयुष्याचा प्रश्न आहे म्हणते. म्हणून भाजप पासून सगळ्या पक्षातले मराठी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळे एक जीवानं या लढ्यात लेकरा बाळाच्या स्वतःच्या बाजूने. तुम्ही पक्षाच्या बाजूला राहताल, तुमचे लेकरच वाटलं होणार. तुम्ही नेत्याला मान देताल, नेता मोठा होणार आहे, तुमचं लेकरू संपला म्हणून समजायचं. तुम्ही पक्ष वाढवता तर जात वाढणार नाही, तुमचं पोरग पोरगी वाढणार नाही. म्हणून आपला मराठा समाज बदलला ना, याच्यात आपल्यात लय मोठा आनंद आहे. मराठा समाज इतका बदलला की मराठा समाज पक्षाला विचारत नाही. त्या दिवशीच काम करतो, करायचं असलं तरी पक्षाचं तेवढे दिवसापूर्वी. दुसऱ्या दिवशी स्वतःच्या समाजाच्या लेकराच्या बाजूने सगळे टाकते नाही. 4-2 मंत्री बोलते, ती भाग वेगळा आहे, कारण त्यांना काहीतरी मिळवायचंय म्हणून ते बोलते. मी हे का सांगतोय तुम्हाला, आपल्याला समाजाच्या बाजूने हुशार होणं गरजेचं. समाज हे आपल्यासाठी देव असला पाहिजे. मी बघा, तुम्ही उगाच येत नाही, सगळ्याला आवाज येतोय ना, तुम्ही उगाच येत नाही तिकडं. मी तुमचा विश्वास कमी नाही, प्रामाणिक राहू. तुम्ही उगाच नाही येत, कोण कोणासाठी नाही येत भाऊ. इथं आपल्याला एक तर रुपया नाही आपल्याकडे, एक ती पंचायत या पैसे ओले बदली आपल्याला येत नाही.
आपण त्याच्यातून वाट काढून ह्या संकटाला सामोरं जातोय का? आपली पिढी गेली रे, जाऊ द्या, पुढच्या पिढी तरी सुखी समाधानी करू आपण. आणि तेवढा प्रामाणिक इमानदार मी तुमच्याशी वागलो म्हणून अंतरवाडीत उभा राहायला जागा नाही. मी वारंवार हे विषय का घेतोय? आज बैठक नव्हती म्हणून घेतो. नसतात दरवेळेस इतके लोक येतातच अंतरवाडीत, पण याच वेळेस का ती बैठकच नव्हती, आपली पत्रकार परिषद होती. तरी जर एवढे बांधव यायला लागले म्हणल्यावर अरे यांच्या चरणी झुकावंच लागणार आहे. आणि हे प्रामाणिकपणाचं मला फळ मिळालंय. माझं फक्त एवढंच म्हणणं मांडायचं तुमच्या पुढं, वारंवार लढावं लागतं हे कुणी विसरू नका. तुम्ही जर शेती घेतली, आपले भाऊ सगळे बाहेर उन्हात तळत येत तरी उभा राहिले, उन्हात रुमाला घेऊन येत डोक्यावर. या वेदनेची मी काळजी घेतो बरं का. तुम्ही उन्हात तळता, तुम्ही पावसात झोडपता, मुंबईत झोडपला पण हटला नाही, त्याला मराठा म्हणते. उलट त्यांच्याच गाड्या घेऊन पळाला तुम्ही. काय मोक बेकार पोटे द्या तुम्ही, काय मुंबईत पळत होते. मला पहिले ते कळलं, ते पोलिसाचं बॅरिकेड त्याला चाक असते म्हणून ते पळत आहे. अरे बेजार झाले ना. मुंबईत जिवंत केली तुम्ही, जिवंत विचारानं जिवंत केली. आता मुंबईतले लोक काय म्हणतात माहितीये का? परत येणार आहेत का? आपण लोक राय तिकडं ते म्हणतात एकदा या हो पुन्हा. अरे तू इथेच हा मला इतक्या ना म्हणे यावं लागतंय ना. म्हणजे लोकांना लोक कदरत असते तर त्यांना आस लागली, आस. तुम्ही मराठ्यांनी मुंबई जिवंत केली विचारानं पुन्हा. नसता त्यांचं 2-3च कामं होती, ड्युटी आणि घर. झोपलाच लगेच, उठ लागे निघाला ड्युटीला. हे आपण नवीन एक वातावरण तयार केलं, आपण एक नवीन शांततेची दिशा दिली. आता पण शांततेतच होणार आहे, पण आंदोलन भाऊ असं होणार आहे आता, असं करायचं. पुन्हा मात्र फडणवीस साहेबाला चारी दिशा काहीच दिसलं नाही पाहिजे, नुसते मराठीत दिसले पाहिजे. माझं फडणवीस साहेबांबद्दल वाईट मत नाहीये, पण माझ्या समाजाचं वाटोळ होणार असलं तर मी तुम्हाला कोणालाच मोजिणार नाही. मला मित्र नको, मला मंत्र्यांशी संबंध नको, मला माझ्या समाजाच्या लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा, मला ते सुखी समाधानी बघायचं. त्यासाठी मी जीवाचं रान केलंय. मी इतकी शरीराची झीज केली की मी विचार नाही करत. मला जगायची इच्छा नाहीये, खाऊन जगायचं नाहीये. मला समाजाचे लेकर सुखी समाधानी करायचे. तो रिझल्ट दिलाय मी समाजाला म्हणून समाज एका बाजूला तो रिझल्ट दिला नसता, समाज उभा राहिला नसता. मी फडणवीस साहेबांना दोष नाही देत. माझं म्हणणं हे की तुम्ही हैदराबादचा JR काढला, प्रमाणपत्र फडणवीस साहेब तुम्ही रोखले का? प्रमाणपत्र सणासण निघत होते, आताच बंद कस काय झाले? फडणवीस साहेब तुम्ही जरी मंत्री असलात तरी मराठ्यांनीच केलेले ते ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटत तुम्ही हुशार आहेत, पण गोरगरीब शेतकरी मराठा सुद्धा लय हुशार आहे, तुम्ही विसरू नका. तुम्ही आमचे प्रमाणपत्र तुम्ही रोखले, त्याचं कारण सांगतो मी. आज मी तुमच्या पुढे सगळं बोलणार आहे. तुम्हाला ऊन लागतंय, सगळ्या बाजूने उन्हात तळत येत पोरं, याची सुद्धा जाणीव आहे. पण आपण तळल्याशिवाय आपल्या लेकराला सुखाची सावली नाही येणार. आपण झिजू तेव्हा आपली पुढची पिढी मोठी होणार आहे. अधिकाऱ्यांना जर विचारलं ना, कुणबी प्रमाणपत्र हैदराबादच्या गॅझेटनुसार द्या, ते म्हणते सरकारनं सांगितलंय आम्हाला देऊ नका. मग याला जबाबदार कोण? देवेंद्र फडणवीस साहेबच, दुसरा कोणी नाही. त्याचं कारण पण सांगतो लगेच. मी पहिल्यांदाच सांगितलं, त्यांचा काय मी विरोधक नाही, पण जे सत्य ते मी सांगणारच. त्याचं कारण असं आहे, एक 4-5 महिन्यापूर्वीचं भाषण बघा तुम्ही फडणवीस साहेब. फडणवीस साहेबांनी 4-5 महिन्यापूर्वी अधिवेशनात भाषण केलं. मंत्र्याला
किंमत नाही असं ते म्हणले. मुख्यमंत्री सर्वसार्वस्व. मग आमचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हीच रोखले. आता बोध का नव्हते. भाग दुसरा, पहिला अगोदर क्लिअर करू की हैदराबादचं गॅझेटियरचा JR काढला, त्याची अंमलबजावणी पण सरकारनं केली. त्याचं कारण असं की सरकारनं एक जाहीर स्टेटमेंट केलंय, 308 कुणबी प्रमाणपत्र गॅझेटियर प्रमाणे निघाले. याचा अर्थ हैदराबादचा JR लागू झाला, अंमलबजावणी झाली. त्याचा अर्थ असा आहे. पण तिथून पुढचे प्रमाणपत्र का दिले? तुम्ही जी स्थानिक चौकशीचा अहवाल तयार केला त्यानुसारच कुणबी प्रमाणपत्र आम्हाला पाहिजे. त्यानुसारच तुम्ही प्रमाणपत्र द्या. फडणवीस साहेब या गोरगरिबांच्या मन जिंका, कवा माझ्या तुम्हीच करा. काय करायचं आम्हाला राजकारणाचं, सत्तेचं फत्तेचं? मला नाही हवं तिचे, माझ्या समाजाला पण नाही, पण आमच्या लेकरं नाही मरून देऊ शकत. आणि तुम्हीच नाही, तुमच्या 50 पिढ्या बी आल्या तरी मी मराठ्याला फडणवीसचा धक्का बी लागू देणार नाही. तुम्ही कितीही ताकद लावा, मराठ्यांचं वाटोळ नाही होऊ देत. दुसरं काय सांगितलं त्यांनी मुंबईत आपल्याला? ह्यो झाला एक भाग. हैदराबादच्या JR प्रमाणे मराठवाड्यातले मराठे हे सगळे कुणबी. मराठवाड्यातल्या मराठ्यांना आता इथून पुढच्या काळात प्रमाणपत्र वाचून फडणवीस साहेबांनी रोखू नये. सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सगळ्यांच्या व्हॅलिडिटी द्यायच्या. आंदोलनाच्या तारखेच्या आत नसतं आंदोलन भयानक होणार आहे. दुसरा भाग, 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्याचे सगळे प्रमाणपत्र द्या. ग्रामपंचायतला महाराष्ट्रातल्या जे 58 लाख नोंदी सापडल्या त्या ग्रामपंचायतला लावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस अभियान घेतले होते. जे सत्य ते करायला दिलखुलास केलं पाहिजे या मताच्या. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी अभियान घेऊ प्रमाणपत्र दिले, कारण नोंदी सापडल्या त्या घ्यायचं काय काम? तसंच फडणवीस साहेबांनी करावं ही आमची इच्छा आहे. मी आजच वर बोलतोय, आंदोलनाच्या तारखेच्या आत जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही सगळे पट्ट्यावर घेतले म्हणून समजा फडणवीस साहेब असंही